तर नमस्कार मंडळी, आज आपण ज्वेलरी बनवणार आहोत आणि ती संक्रांतसाठी बनवणार आहोत. कारण मी मार्केटमध्ये बघितली पण मला काय आवडलं नाही. म्हटलं चला आपल्या मनाने काहीतरी बनवूया. त्यासाठी मी साहित्य मार्केटमधून घेऊन आले होते आणि इयरिंग्स जे होते ते माझे घरचे होते. तर मी छान प्रकारे अशी फुलं वगैरे कापून बनवून घेतली होती. ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं. तर बघा मी सांगते, हे असे गोल कापून घ्यायचेत आणि हे कलरचं पेपर असतं ना, हे चमकीचं असतं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही डायरेक्टसुद्धा करू शकता. पण मी हे असं केलं होतं, डबल टेप लावायचं त्याला व्यवस्थित गोल प्रकारे आणि त्याच्यावर मी नंतर ते पानांचे छोटे छोटे गुच्छ आणले होते. डझनवरती मिळतात ते, 70 रुपये डझन, 50 रुपये डझन, जसे पाहिजे असले तसे. नंतरनं काय करायचं, आपण घेतलेले ते, तुम्ही त्याला काहीही म्हणा, मला त्या फ्लावरचे नाव वगैरे माहिती नाही. फक्त मी त्यांना सांगितलं होतं की मला असं असं पाहिजेत. तर त्या ताईंनीच मला हे दाखवलं, हे असं असं आहे. आणि मी त्यांनाही म्हटलं की मला परवडेल असंच द्या. तर त्यांनी दिलं आणि हे बघा किती इझिली आहे ना, लगेच होऊन जातं. आणि मार्केटमध्ये खूप महाग महाग आहेत सध्या, 500 रुपयाच्या पुढंच बघितले होते मी, मला जे आवडले होते ते. म्हटलं एवढ्याचं घेऊन काय करणार. मग तुळशीबागला शॉपिंग करायला गेलो होतो, तेव्हा ही मोत्याची माळ मी आणलेली ना, तर त्या मोत्याच्या माळीपासून काय झालंय, मोत्याच्या माळीचे मला 2-3 फायदे झाले. त्यामधून थोडीशी लेस पण भेटली आहे, थोडे गोल्डन बॉल्स पण भेटले, ते पाकड्या पण भेटले आणि मेन म्हणजे मी जे धागा आणायला विसरले होते तो पण मिळाला. म्हणजे खूपच छान झालं ना, बाहेर जायचं कामच नाही. नंतर काय केलं, त्या फ्लावर जे बनवलं होतं त्याला डबल साईड टेप लावला, त्याच्यावरती लेस लावली आणि दुसऱ्या लेसला पण गोंद लावून तिथं चिटकवला, म्हणजे पडायला नको ना. कसं आहे, थोडंसं मोती जे होते ते माझे जाड होते आणि वजनामुळे ते झुकायला नको, पडायला नको, त्यामुळे मी व्यवस्थितच करणार होतं थोडं. आणि हे लग्नाच्या 4 वर्षानंतर मी फर्स्ट संक्रांतला फोटोशूट करते. म्हणजे 4 वर्षानंतर पहिली संक्रांत म्हटल्यावर एक्सायटेड तर असणारच ना. याच्या अगोदर आम्ही संक्रांत साजरी केली आहे, बट मला पाहिजे तशी नाही केली आहे. सो आता आम्ही इथं राहतो आहे आणि लोकेशन पण छान आहे फोटो काढायसाठी, म्हणून म्हटलं करूयात. नंतर काय झालं, मी हा गोल्डन बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्यातलं एक रिंग तुटून गेलं. सो मग खूप सारे होते ना वेल, मी 2 आणले होते मोत्यांचे, तरी त्यातले दुसऱ्यातली काढली आणि ते लावली. आता इथं डबल साईड टेप लावला आहे आणि टेपवरती मी जे फ्लावर्स बनवले होते ना ते लावलेत. पण काय झालंय, मी फ्लावर्स लावल्यानंतर ना ते खूप जास्त बडबड दिसत होतं. ते फुलं लावल्यावरती मी ट्राय केलं गळ्यात घालून, ते मला काय बरोबर नाही वाटलं, खूप जास्त मोठं मोठं दिसत होतं. म्हटलं चला आपण ते काढून हातातल्या बांगड्यांच्या ऐवजी लेसवरती बांधूयात, म्हणजे बांधायला पण होईल आणि बांगड्या वेगळ्या पण घातल्या जाईल. मग मी काय केलं, ते काढलं आणि नुसतं मोत्यामध्ये ते हरवला आणि एकच पेंडल ठेवले त्याच्यामध्ये. आणखीन मी खूप काय काय वस्तू बनवल्या आहेत आणि तुम्हालाही ज्वेलरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि संपूर्ण ज्वेलरी बघण्यासाठी नेक्स्ट पार्ट बघा. बाय बाय.